नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्ही, मी किंवा आपल्या अनेक पिढ्यांनी एक बोधकथा ऐकलेली आहे, गमतीशीर आहे. माणूस जेव्हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपला जीव वाचवायला जातो. अशा गोष्टीची शिकवण देणारी ती गोष्ट आहे एका माकडीनीची, की एकदा पूर आला आणि त्याच्यामध्ये किंवा विहिरीत पडला, असं काय मला आता नेमकं आठवत नाही, पण त्याच्यात गोष्ट अशी की ती माकडी नसते, ती आपल्या पिल्लाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. त्या पुरात बुडून आपलं मूल बाळ मरेल म्हणून ती त्याला कडेवर घेते, मग खांद्यावर घेते, अगदी डोक्यावर घेते, आणि तरीही पुराचं पाणी चढत जातं. अशा वेळेला शेवटी आपल्या नाकातोंडात पाणी जाणार. अशी वेळ आल्यानंतर ती माकडी तेच पोर, आपलं लाडकं पोर, पायाखाली घालते आणि त्या पोरावर उभं राहून आपल्या तोंडात पुराचं पाणी जाऊ नये, आपला मृत्यू होऊ नये म्हणून प्रयत्न करते. याला अस्तित्वाची लढाई म्हणतात. आजकाल गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये सातत्याने आपण राजकारणाच्या ज्या विश्लेषणाच्या गोष्टी ऐकतो, त्यामध्ये अमुक तमुक पक्षाची अस्तित्वाची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीत अजितदादा यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट होता, त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे असं सांगितलं गेलं. कारण अजितदादांची स्वतःची पत्नी त्यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामतीतच मोठ्या मताधिक्याने आपल्या नणंदेकडून, सुप्रियाताईंकडून पराभूत झाली आणि एक रायगडचा सुनील तटकरे यांचा मतदारसंघ सोडला, तर उरलेल्या कुठेही अजितदादांच्या उमेदवारांना निवडून येता आलं नाही. आणि म्हणूनच शेवटी काकांच्या मर्जीवर जगलेला पक्ष नेता अशी हेटाळणी झाली. आणि मी सुद्धा अजितदादांची हेटाळणी केलेली आहे, हे विसरू नका. मी लपवत नाही. माझाही अंदाज लोकसभा निवडणुकीनंतर जो होता अजितदादांविषयी, तो साफ चुकला. अर्थात परिस्थिती बदलते, त्यानुसार गोष्टी बदलतात. त्यामुळे माझा अंदाज चुकल्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण जे दिसत होतं त्याच्या आधारावर मी मतप्रदर्शन करत होतो. आणि परत एकदा शरद पवार हे सगळ्यांना हुलकावणी देऊन आपला जो चिरकुट गट उरला होता त्याला एक पक्ष बनवून गेले, किंग मेकर झाले. ही सगळी गोष्ट लोकसभा निवडणुकीनंतर चालू होती. तीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सांगता येईल. त्यांचाही पक्ष फुटला होता. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो, की ज्या वेळेला नाकातोंडातून पाणी जाण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला वाचवण्यापेक्षा त्याचा जीव घेऊन सुद्धा स्वतःला आपला जीव वाचवता आला तर बघत असता. आणि तीच नेमकी गोष्ट आता हळूहळू करत काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुरू झालेली आहे. 2014 मध्ये काँग्रेस पक्षाचा अत्यंत दारुण पराभव लोकसभा निवडणुकीत झाला, जेव्हा राहुल गांधी त्याचं निर्णायक नेतृत्व करत होत्या. सोनिया गांधी नामधारी अध्यक्ष होत्या, पण सगळे निर्णय राहुल गांधी करत होते. 2014 आणि 2019 लागोपाठ काँग्रेस पक्षाचा दोनदा दारुण पराभव झाला. आधीच अनेक राज्यातून काँग्रेसपुरती मोडकळीस आलेली आहे. कुठेतरी चुटपुट या राज्यात त्या राज्यात अशा सत्तेवर येतात, सत्ता गमावतात. पण अनेक राज्य आहेत, तमिळनाडू, गुजरात वगैरे, अशी उत्तर प्रदेश, बिहार वगैरे, बंगाल, जिथे जवळजवळ 30-40 वर्ष काँग्रेसला परत सत्ता मिळवता आलेली नाही राज्यातली. आणि एक प्रकारे अशा दुर्बल झालेल्या काँग्रेसवर राहुल गांधींचं नेतृत्व हा एक प्रकारे प्राणघातक हल्ला होता. आणि तो कोणी बाहेरच्यांनी केला नाही, तो खुद्द सोनिया गांधींनी केला. तसं बघायला गेलं तर 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजीव गांधींना पराभूत व्हावं लागलं. 415 खासदारांचा पक्ष 197 पर्यंत खाली आल्या, निम्म्यापेक्षा जास्त जागा गमावल्या, तरी 197 जागा मिळालेल्या होत्या.
मग जेव्हा 1991ची मध्यावधी निवडणूक चालू होती तेव्हा आणखीन पराभव होण्याची शक्यता होती, पण ती निवडणूक अर्धवट झालेली असताना, अर्ध अधिक मतदान संपलं असताना राजीव गांधी यांची श्री पेरांबुदूर तामिळनाडू मध्ये घातपाती हत्या झाली आणि त्या सहानुभूतीने उरलेली जी निवडणूक होती त्याच्यामध्ये पलटी मारली गेली. मतदारांमध्ये सहानुभूतीची एक लाट आली किंवा आणली गेली आणि त्याचा फायदा घेऊन काँग्रेस 200 सव्वा 200 पर्यंत पोहोचली. पण त्यातून पंतप्रधानपदी आलेले नरसिंहराव यांचा तो करिश्मा नव्हता. थोडक्यात मुद्दा एकच आहे की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हळूहळू करत काँग्रेस खच्ची होत गेली. इंदिराजींच्या हत्येमुळे 84च्या निवडणुकीत काँग्रेसला जीवदान मिळालं आणि राजीव गांधींच्या परत घातपाती हत्येमुळे 91 साली परत काँग्रेस मरता मरता वाचली. म्हटलं तर राजीव गांधींनी आपले प्राण अर्पण करून काँग्रेसला जीवदान दिलं होतं आणि मग काँग्रेस संपल्यात जमा असंच म्हटलं जात होतं. कारण 1991 नंतर जी लोकसभेची पुढची निवडणूक आली 5 वर्षांनी, अल्पमताचं आणि भाजप विरोधाचं सरकार चालवत नरसिंहराव यांनी 5 वर्ष काढली. पण 5 वर्षानंतर भारतीय जनता पक्ष हा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष बनला. जो पक्ष अवघ्या 12 वर्षापूर्वी लोकसभेमध्ये केवळ 2 खासदार निवडून आणू शकला होता, त्या भारतीय जनता पक्षाने अवघ्या 12 वर्षात लोकसभेमधला सर्वात मोठा पक्ष, बहुमत नाही पण सगळ्यात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की होत 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 जो काय सरकत गेला, सोनिया गांधींनी भाजप विरोधाचं भांडवल करत 2004 मध्ये परत काँग्रेसला आघाडीचं सरकार म्हणून सत्तेत आणलं. पण सत्तेत काँग्रेसच होती आणि याचं एकमेव सगळ्यात प्रमुख कारण काय असेल तर आपण काँग्रेस पक्षात बसलेले लोक बघतो. काँग्रेस पक्षाचा कोर बघत नाही. भाजपबद्दल चर्चा करताना नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक संघटन आहे, केडर आहे, त्याचा फायदा भाजपला मिळतो, ही चर्चा होते. पण काँग्रेसचं केडर कुठे आहे? कधीतरी काँग्रेसचं केडर असा शब्द वापरला जातो का? सीपीएमचं केडर असा शब्द वापरला जातो, RSSचं केडर असा शब्द वापरला जातो, पण कधीही काँग्रेसचं केडर हा शब्द वापरला जात नाही. आणि त्याचं कारण असं की काँग्रेसचं केडर हे कधीही काँग्रेस पक्षाच्या संघटनेत नसतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाचं एक असं केडर किंवा एक वेगळा असा काय म्हणतात तो सूत्रधार पक्षाच्या बाहेर निर्माण केला, ज्याला बुद्धिजीवी वर्ग म्हणतात. पुढल्या काळात यातले बहुतांशी मीडियामध्ये आले, पत्रकार झाले आणि त्यामुळे काँग्रेस मरू घातली तरी तिला वारंवार योग्य पोषक परिस्थिती निर्माण करून संजीवनी देण्याचं काम भारतातला बुद्धिजीवी वर्ग करत होता, ज्याला लोक ल्युटियन्स गँग म्हणतात, कोण खान मार्केट गँग म्हणतं, कोण सेक्युलर पत्रकार, सेक्युलर मीडिया, सेक्युलर बुद्धिजीवी म्हणतं. हा जो वर्ग आहे हा वर्ग म्हणजे काँग्रेसचं खरं केडर आहे. मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश किंवा कन्हैया कुमार किंवा अशी जी नावं आपल्या समोर येतात हे सगळं काँग्रेसचं केडर नाहीये. भाजपसाठी जसा RSS आहे तसा देशातल्या विविध संस्था, संघटना, विद्यापीठ, माध्यम यात पसरलेला एक बुद्धिजीवी वर्ग आहे. तो काँग्रेसचं खरं केडर आहे. काँग्रेस हे त्याचं पिल्लू आहे. म्हणून मी सुरुवातीला जी माकडिणीची गोष्ट सांगितली तुम्हाला की ती माकडीण आपला जीव वाचवण्यापेक्षा आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते आणि आटोकाट प्रयत्न करते, कडेवर घेते, खांद्यावर घेते, डोक्यावर घेते. पण मग आपलाच जीव धोक्यात आला असं दिसल्यानंतर त्याच मुलाला पायाखाली ढकलून आपल्या नाकातोंडात पाणी जाण्यापासून स्वतःचा जीव वाचवते.
नेमकी तीच अवस्था आता काँग्रेस पक्षाच्या या केडरवर आलेली आहे, जे केडर पत्रकारितेपासून विद्यापीठापर्यंत आणि विविध तथाकथित संशोधन संस्थांपासून सगळ्या ठिकाणी पसरलेले. हा विषय मी आज अचानक कुठून घेतला, तर त्याचं कारण असं की तुम्ही नरेंद्र मोदींच्या उदयापासून बारकाईने बघितलं भारतातलं राजकारण गेल्या 24 वर्षातलं, तर ते एका बाजूला राजकारण चालू होतं, सत्तेचं राजकारण चालू होतं, पण दुसऱ्या बाजूला एका छोट्या मध्यम आकाराच्या गुजरात नावाच्या राज्यातल्या नरेंद्र मोदीला संपवण्याचं राजकारण चालू होतं आणि ते सार्वथैव चालू होतं. स्वयंसेवी संस्था म्हणून कोणत्या तुमच्या तिस्ता सेटलवर काम करत होत्या. राजदीप सरदेसाई बरखादत हे पत्रकार संपादक म्हणून चॅनेलवरून तेच काम करत होते. काँग्रेस किंवा काँग्रेसच्या समांतर विचारांनी चालणारे विचारवंत बुद्धिजीवी प्राध्यापक सगळेच्या सगळे उठून नरेंद्र मोदींना हा गुजरातसाठी कसा नालायक मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे गुजरात धोक्यात आला आहे असं सांगता सांगता एक शब्द वापरत होते की गुजरात ही हिंदुत्वाची लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे. आणि त्यांचं 100% खरं ठरलं, कारण त्या गुजरातमधून या हिंदुत्वाचं उभारीला येणारं नेतृत्व खतम करण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली होती. पण त्यांना सगळ्यांना भुईसपाट करत नरेंद्र मोदी हे लागोपाठ 3दा विधानसभा निवडणुका जिंकून दाखवल्या त्यांनी गुजरातच्या आपल्या नेतृत्वाखाली. आणि तेवढ्यावर न थांबता तेच नरेंद्र मोदी संपूर्ण भारतभर हिंदुत्वाचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात आले. आणि हा सगळा काळ बघा, गुजरातचा दंगा आणि त्यानंतर मोदी विरोधात उठवण्यात आलेलं देशव्यापी जागतिक व्यापी संपूर्ण जगव्यापी जे काय म्हणतात काहूर आहे, गदारोळ आहे, तो मोदी संपवण्यासाठी होता. आणि पर्यायाने मोदी म्हणजे गुजरात आणि गुजरात म्हणजे हिंदुत्वाची लॅबोरेटरी होती, प्रयोगशाळा होती. पण त्यातून काहीही शक्य झालं नाही आणि तेच मोदी परत दिल्लीच्या राजकारणात आले आणि लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान सुद्धा झाले. पहिल्या 2 निवडणुकांमध्ये 14 आणि 19 मध्ये नरेंद्र मोदी हे एकपक्षीय बहुमत घेण्याचा विक्रम करून आले. हे सगळी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतो की या सगळ्या कालखंडामध्ये काँग्रेस संघटना म्हणून नामशेष होऊन गेली. आजही कोणत्या कधी काँग्रेसचे काही चमचे पत्रकार आहेत तेच देतात ते आकडे आपण बघू. काल परवा असाच एका चाटुकार काँग्रेस पत्रकाराचा आकडे मी सांगतो की अजूनही भारतामध्ये 150 जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा अध्यक्ष सुद्धा नाहीये. अनेक जिल्हे, अनेक शहर अशी आहेत की या देशव्यापी पक्षाला आपल्या संघटनेचा मागमूस दाखवता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा पक्षाची नवी संघटनात्मक बांधणी राहुल गांधी करतायत. मग इतके वर्ष 3 वर्ष तर राहुल गांधींनी 19 जून मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाला तब्बल 3 वर्ष अध्यक्ष सुद्धा नव्हता, अखिल भारतीय पार्टीचा अध्यक्ष नव्हता, तरीही काँग्रेस चालत होती. कारण हा जे केडर आहे, पत्रकारिता, विद्यापीठ, त्यात बसलेले प्राध्यापक, बुद्धिजीवी, हा सगळा काँग्रेसचा केडर आहे. आणि ते सुद्धा आता राहुल गांधींच्या करामतीने थकून गेलेले. काँग्रेसच्या बाहेर राहायचं. कला क्षेत्र, साहित्य क्षेत्र, माध्यम, विद्यापीठ यामध्ये हे काँग्रेसचे स्लीपर सेल म्हणजेच काँग्रेसचं खरं केडर आहे. आणि मरगळलेल्या काँग्रेसला वारंवार संजीवनीची इंजेक्शन देत, बूस्टर डोस देत यांनी जिवंत ठेवलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा अश्वमेधाचा रथ विजयाचा रोखला गेला, त्याचं श्रेय राहुल गांधींना असण्यापेक्षा या असल्या लोकांना आहे
पण आता त्यांच्या देखील ब्रँड कंठी आलेले आहेत. आपण किती दिवस काँग्रेसला वाचवणार? कारण ज्यांना याचे सगळे फायदे मिळत आहेत, ज्यांनी ही लढायची आहे, असे लोक लढण्याची इच्छा गमावून बसलेत. काँग्रेस पक्ष असो किंवा स्वतःला सेक्युलर म्हणणारे वेगवेगळे पक्ष असोत, सीपीएम, सीपीआय, सीपीआय, एमएल वगैरे वगैरे, समाजवादी, आरजेडी, जनता दल किंवा जे कोणी पक्ष आहेत, ज्यांना भाजप सत्तेत नकोय, भाजप पराभूत व्हावा असं वाटतं, तेच लढण्याच्या मनस्थितीत नसतील तर मीडियातल्या लोकांनी सेक्युलर लढाई म्हणून या असल्या पक्षांना आणि काँग्रेसला किती काळ जगवायचं आणि ते जगवता जगवता यातल्या किती जणांनी शहीद व्हायचं. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्षितिजावर उगवले आणि त्यांना संपवण्याच्या नादात एकामागून एक अनेक संपादकांचा बळी गेला. काँग्रेसला आणि राहुल गांधींना संजीवनी देण्याच्या नादात आशुतोष असेल, राजदीप सरदेसाई असेल, निखिल वागडे असतील, रवीश कुमार असतील, बरखा दत्त असतील, अशा अनेक दिग्गज पत्रकारांचा बळी गेला. हे काँग्रेसचं खरं केलं. पण त्यांनी तरी किती जीव लावायचा, किती जीव लावायचा, किती समर्पण करायचं. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी जितकी मेहनत घेतली ती सगळी मेहनत राहुल गांधींनी मातीमोल करून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे आता असं वाटतं की हेही लोक कंटाळलेले दिसतात. आणि म्हणून मरू देत. मी असं एक आणखीन उदाहरण तुम्हाला देतो मुद्दाम, की मी त्या नॅशनल जिओग्राफिक काय कुठेतरी बघितलेली एक अशी वन्य जीवनावरची डॉक्युमेंटरी होती. त्याच्यामध्ये कडाक्याच्या त्या आफ्रिकेच्या उन्हाळ्यामध्ये मैलोगंटी दिवसभरात मैलोगंटी हत्ती चालत जातात. एका ठिकाणचं पाणी संपलं की दुसऱ्या ठिकाणचं पाणी शोधण्यासाठी आणि तिथे वास्तव्य करण्यासाठी हत्तींचे कळपच्या कळप मैलोगंटी चालत जातात. आणि त्यांच्यातले 2-4 अत्यंत बुद्धिमान हत्ती असतात, ते नेमकं पाणी शोधून काढतात. नुसतं पाणी काय ते पायाने जमीन उकरतात आणि चिखल आणि पाणी दिसायला सुरुवात होते. तर अशापैकी एका डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की एका हत्तीणीचं पिल्लू, छोटंसं पिल्लू, त्याला चालायला जमत नाही, ते थकतं, पडायला लागतं, तहानेने व्याकुळ होतं. पण त्याला घेऊन जाण्यासाठी ती हत्तीण थांबत नाही. त्या कडाक्याच्या उन्हाळ्यात आपल्या पिल्लाला ती हत्तीण मरायला सोडून देते आणि पुढे निघून जाते आपल्या कळपाबरोबर. त्याचा खुलासा करताना ते जे निवेदन होतं त्याच्यात त्या निवेदकाने सांगितलं, हत्तीण असा विचार करते की हे पिल्लू या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून कदाचित जगणार नाही, पण त्याला जगवण्याच्या नादात आपणही मरून जाऊ. तेव्हा आपण जगलो तर आणखीन एक नवीन हत्तीचं पिल्लू आपण जन्माला घालू शकतो. आपण हत्ती आहोत, आपण आणखीन एक पिल्लू जन्माला घालू. पण हे पिल्लू वाचवता वाचवता आपण मेलो तर तेही मरणार, आपणही मरणार आणि आपला वंश संपून जाईल. ही जी सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे ती मला असं वाटतं की हळूहळू करत सगळ्या सेक्युलर पत्रकारांमध्ये हळूहळू ती इन्स्टिंक्ट जागृत व्हायला लागली आहे. ती भावना, ती धारणा, ती जाणीव सेक्युलर पत्रकारांमध्ये हळूहळू जाणवायला लागले की सेक्युलरिझमचं लेबल लावलेले काँग्रेस वगैरे पक्ष, त्या चळवळी हे आता कालबाह्य झालेत. त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, त्यांचं जीवित कार्य संपलेलं आहे. त्यामुळे त्यांना वाचवता वाचवता आपण मरण्यापेक्षा आपण टिकलो पाहिजे, आपण जगलो पाहिजे. तर मग भविष्यात परत नव्या चळवळी निर्माण करता येतील, नव्या उमेदीने नवी घरं बांधता येतील. पण आपण जगलो पाहिजे ही भावना व्हायला लागली आणि त्यातून मग माध्यम क्षेत्रामध्ये किती मोठ्या उलथापालथी होत आहेत बघा. की जी माध्यम गृह एक काळ मोदी विरोधी, भाजप विरोधी, संघ विरोधी म्हणून नावाजलेली होती, हे सगळे गड कोसळून पडलेले आहेत. राजदीप सरदेसाई जिथे होता किंवा निखिल वागडे ते CNN, IBN तो नेटवर्क गेलं, आता NDTV गेलेला आहे. हे एक एक सगळेच्या सगळे आपण बघतोय ज्यांनी काँग्रेसच्या वतीने खरी लढाई लढली राजकारणातली,
या सगळ्या माकडीनी हळूहळू आपलं काँग्रेस नावाचं पिल्लू, आपलं सेक्युलरिझमचं पिल्लू पायाखाली घालून आपल्या नौकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून बचावाला सिद्ध झालेत. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे इंडिया टुडे हे जे नेटवर्क आहे त्याचे 3 ते 4 दांडगे लोकप्रिय मानले जाणारे काय ते संपादक चेहरे सुधीर चौधरी, कंवल, राहुल कंवल, शिव अरूर यांनी इंडिया टुडे आज तकला टाटा बाय बाय केलेलं आहे. आणि अदानीच्याकडे दोघे जण गेले, एक दूरदर्शनकडे जाणार अशी बातमी आहे. आणि याचं कारण सरळ आहे, की यांना जगवणं, काँग्रेसला जगवण्यासाठी आपल्याला मरावं लागेल, आपल्याला शहीद व्हावं लागेल, हे बळी जायला तयार नाहीत, एवढाच फरक आहे. मुद्दा इतकाच मित्रांनो, की काँग्रेसला भवितव्य नाही याची ग्वाही या लोकांनी दिलेली आहे. त्या नेटवर्क किंवा उद्योग माध्यम समूहाच्या मालकांनी आपल्या कंपन्या बड्या उद्योगपतींना विकून टाकल्या. जे उद्योगपती मोदींच्या जवळचे मानले जातात, अदानी अंबानी, त्यांना विकून टाकल्या. आणि आता यांच्यापासून वेगळ्या असल्या मानल्या जाणाऱ्या इंडिया टुडे ग्रुप मधले लोक जर दूरदर्शन किंवा अंबानीच्या चॅनेलमध्ये जाणार असतील तर गोष्ट सरळ आहे. असे साधा सोपा आहे की काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भवितव्य नसेल तर ते राजकारण वाचवण्यापेक्षा आधी आपला आत्ता जीव वाचवायचा, आपलं अस्तित्व टिकवायचं. काँग्रेस मेली तरी चालेल, पण पत्रकार म्हणून आपली ओळख आणि आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे. या निर्णयापद भले भले पत्रकार आणि हळूहळू बुद्धिजीवी येत चाललेले आहेत. मोदींना संपवणं सोडा, मोदींची टक्कर घेणं पण आपल्याला अशक्य आहे. याच्या जाणीवेतून ही परिस्थिती निर्माण झाली. हे तुम्हाला समजावण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.